गाडी आली गाडी आली. चल 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 अगं चल आई चल. पिऊ ईशान तू स्पाय कॅमेरे आणलेस का? हो घेऊन आलोय. ईशान ते बाबा 12 वाजता येणार आहे. त्याआधी आपली सगळी तयारी व्हायला हवी. स्पाय कॅमेरे फिट करायला इतका वेळ नाही लागणार. आणि हा माईक हा असेल ना तो तुमचं आणि त्यांचं कन्व्हर्सेशन रेकॉर्ड होईल यात. बरं आम्ही तयार होऊन येतो लगेच. हां चल ठीक आहे. आई तू तयार झाली आहेस खरी, पण मला खूप भीती वाटते. भीती तर मला पण वाटते पिऊ. ज्या माणसाची मला इतकी किळस वाटते त्याच्याच सोबत वेळ घालवायचा. पण आई यात रिस्क आहेच की. पण कधीतरी कोणाला तरी रिस्क घ्यावीच लागेल ना पिऊ. हो पण तू एकटी. मी एकटी नाही, तू आहेस बाळा माझ्यासोबत. अविनाश आहेत, तू ईशान आहे आणि माझी देवी आई ती माझी साथ कधीच सोडणार नाही. आणि तू कणसे, अगं तो कणसेही आपल्याला मदत करायला तयार झाले. त्यात मी म्हात्रे काकूंच्या अदितीला सांगून ठेवलंय, तीही तयार असणार आहे. आता आपण जे ठरवलंय ना पिऊ ते साध्य करायचंच. आई म्हणून मी म्हणते तू माझी आयडॉल आहेस. तुझी हिंमत दाखवतेस त्यामुळे कितीतरी स्त्रियांची कितीतरी मुलींची यातून सुटका होणार आहे. आई हे सगळं कसं जमतं तुला? कसं जमतं मला माहीत नाही, पण मनात जर आपल्या माणसांविषयी प्रेम असेल आणि आपली बाजू खऱ्याची असेल ना तर मग सगळं जमतं. अनुप्रिया, आज घरात कोणी नाहीये, म्हणजे आज फक्त आनंदी आनंद, आनंदी आनंद. पिऊ हळू हळू हळू. तू 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 बाबा असेल. आलाय का? हो हो आलाय. चालेल, तू तुझ्या खोलीत जाऊन लप आणि त्या प्रथमचा मोबाईल तो सायलेंटवर ठेवशील. बाबा आलाय, मी सेफ आहे. तुम्ही दार लावलं की मी सेटअप करायला घेतो. काळजी घेशील. काय हे अनुप्रिया, अगं किती वेळ लावलास दार उघडायला तू? ते बाबा तुमच्यासाठीच तयार होत होते. पण तयार होण्यासाठी लागलेला सगळा वेळ, सगळी मेहनत अगदी सार्थकी लागली. अनुप्रिया, तुला बघून असं वाटतंय ना. इथेच सगळं बोलत बसणार आहात का? आत तरी या. हो हो. या ना, या या ना, बसा. काय घेणार? चहा की सरबत? असल्या फालतू गोष्टींमध्ये आता मला वेळच घालवायचा नाही. माझा स्टॉक आणलाय मी. मी ग्लास आणते. एक मिनिट. पण त्याआधी घरात कुणी आहे की नाही याची मला खात्री करून घ्यायची. का? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? आहे ना, पण त्याही पेक्षा जास्त या दद्दू बाबाची लोकांसमोर असलेली इमेज महत्वाची आहे.
आवाज आला. नाही. कुणी आहे घरात? मांजर? खूप मांजरी आहेत आमच्या घरात. खूप त्रास देतात आम्हाला. पण काळजी करू नकोस. आता कुठलीही मांजर त्रास देणार नाही तुला, कारण हा बोका आलाय ना. आण ग्लास. आणते. अनु, रात्रभर झोपलो नाहीये मी. का? आज इथे यायच्या विचारान आज घरात कोणीच नाही, फक्त तू आणि मी. तू इतकी छान नटलेली माझ्यासाठी. थोडा धीर धरा ना. संध्याकाळपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. आता 12 वाजले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वाजता संध्याकाळ होते ना तुमच्याकडे. म्हणजे 8 तास आनंदी आनंद, आनंदी आनंद. आता स्वयंपाक केलाय मी तुमच्यासाठी. आता जेवणात वेळ वाया घालवायचा? मी इतक्या प्रेमाने बनवलंय, फक्त तुमच्यासाठी. खाणार. ईशान, सगळी तयारी झाली आहे ना? येस, ऑल सेट आहे. तुम्ही आदिती ना? हो, मी रिपोर्टर आहे. बरं झालं तुम्ही सुद्धा आलात. दद्दो बाबा एक्सपोज होत आहेत तर न्यूज बनायला नको. न्यूज कसली? ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे. ईशान, खरंच सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? हो, पण आपल्याला बाहेर सायलेन्स ठेवावं लागेल. बाबाला आतमध्ये जरा जरी आवाज आला ना तर बाबा अलर्ट होईल. असं काही होणार नाही. आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि शांत राहू. हां, जे चाललंय ते बघू आपण. कणसे, बरं झालं तुम्ही अनुकाकूला मदत करायला तयार झालात, म्हणूनच आज हे शक्य झालं. उलट अनुप्रिया मॅडममुळेच मला हे सगळं करता आलं. कधी ना कधीतरी जगासमोर त्या बाबाचा चेहरा मला आणायचाच होता, पण मार्ग सापडत नव्हता. बाबाला एक्सपोज केलं तर मी बर्बाद होईल म्हणून मला भीती वाटत राहिली. म्हणून त्या बाबाला मी नेहमी मदत करत आलो, त्याच्या पापात सामील झालो. पण त्या दिवशी अनुप्रिया मॅडम मला बोलल्या, माझ्या मनाला खूप